आज इलेक्शनचा रिझल्ट आहे आणि जे कोणी निवडून येतील त्यांना या गोष्टीची जाण राहू देत की सगळ्यांनी लोकांनी त्यांना विश्वासाने निवडून दिलं आहे, त्याच्यामुळे काम करण्याची सुद्धा देव त्यांना सुबुद्धी देव अशी आपण प्रार्थना करूया. आज गौरवची मेहंदी आहे. गौरवची मेहंदी म्हणजे गौरवच्या घरी मेहंदी आहे, तर आम्ही तिथे जाणार आहोत आणि आज कुणाल पण येतोय मुंबईवरून आणि तो निघालाय. पण त्याला मला सरप्राईज द्यायचं आहे, ते मला कळतंय की तो निघाला आणि मला असं सांगतो की नाही मी आत्ता निघालो आहे, 9 वाजता मी त्याला फोन केला आणि त्याच्या बोलण्यावरनं मला असं कळलं की तो खूप आधी निघाला आहे, उगीच खोटं वगैरे बोलतोय. तर आता तो आल्यानंतर जेव्हा तो असं त्याला असं वाटतं की तो सरप्राईज देतोय मला काहीतरी येऊन आणि मी असं कळणार ओ माय गॉड तू आलास, कारण मी नेहमी त्याच्या सरप्राईजचा पचका करते कारण मला बोलण्यावरनं कळतं. आणि मग मी त्याला बोलते की मला माहिती आहे तू सरप्राईज देतोस ते काय. पण आता आज मी त्याच्या सरप्राईजचा असा पचका नाही करत आहे, पण हा व्लॉग बघून त्याला कळेल की मला कळलं होतं आधी. बालोडकर रिसॉर्टमधल्या प्रॉपर्टीमध्ये असा रस्ता वगैरे नव्हता, सगळे वाळूतूनच चालायचे. मग काही लोक कंटाळायचे, काही लोकांना छान वाटायचं. मग एक चिरेबंदी असा एक रस्ता बनवून घेतला, तो सुद्धा झाडांना डिस्टर्ब न करता झाडांच्या मधून जाणारा असा मी गेल्या वर्षी बनवून घेतला. जसं जसं माझं बजेट होतं तसं तसं मी काही चेंजेस करते. तर हा आता पावसामुळे अजूनही इथे पाऊस पडतो त्यामुळे डेव्हलप नाही केला आहे, चांगला कलर वगैरे नाही केला आहे. इथे आता ही लाकडं वगैरे जी बाहेर आहे तिथे आम्ही शेड बनवून घेतो आहे की ही लाकडं सगळी त्या शेडमध्ये राहतील. आणि इथे आम्ही समुद्रावरनं आल्यानंतर लोकांना आंघोळ करायची असते, मग त्यासाठी झाडांच्या सान्निध्यातच शावर बनवलेत. या शावरचं पाणी जे आहे ते झाडांनाही मिळावं असं बाबांचं हे असतं, थॉट असतो. मग तिथे बाबा केळीची झाडं आवर्जून लावतात, कारण एकतर वाळूमध्ये केळीची झाडं होत नाहीत, पण जिथे पाणी सतत असेल अशा ठिकाणी बाबांना केळीची झाडं हवीच असतात. इथे कन्स्ट्रक्शन केलं होतं तेव्हा हे एक फणसाचं झाड होतं जे बाबांना अजिबात तोडायचं नव्हतं, त्यामुळे त्यालाही आम्ही तसंच ठेवलं. इथे 2 नारळाच्या झाडांच्या मध्ये आम्ही ही बिल्डिंग, जिथे जागा अशी थोडीफार मिळते तिथेच आम्ही त्या ह्याच्यामध्ये गोष्टी बनवतोय. आणि आत्ता आम्ही काहीतरी वेगळं करणार आहोत, ते म्हणजे ह्याच्या मागे इथे थोडी जागा आहे, झाडांना वाचवत काय करता येईल ते आम्ही इथे प्लॅन करतो. पण त्यासाठी आधी ही जागा पूर्ण क्लीन करून घेतो आहे आणि ती प्लेन करून घेतो आहे आणि तिथे मग जे माझ्या डोक्यात काही आहे ते तिथे बनणार आहे आणि ते लवकरच बनेल. डिसेंबरच्या आधी बनवायचं आहे, त्यामुळे ते काम चालू झालं आहे. माझ्याकडे MGचं ॲप आहे, त्या ॲपवरती लोकेशन कळतं की कुठे गाडी पोहोचली आहे काय, पण मी अजूनही बघितलं नाही आहे. पण त्याला अंदाज आला आहे की मी बघू शकते आता, त्याच्यामुळे जाऊ देत मी असं करते. हो हा, मग तू घरी बसून बघू शकणार हा व्हिडिओ. तू रोज बघतोस ना माझे व्हिडिओ, इकडे तर बघ. अरे तू रोज कोणाचे व्हिडिओ बघूया सांगतो, कोणाचे मूड नाही, त्याचा मूड नाहीये. गाडीवर ऊन लागला ते का. मी म्हणते वरती गाडी आहे, जाऊन आले. प्रोजेक्ट सांगत होतीस. थँक्यू. काय फालतूगिरी आहे यार. आपण ती बोलत होती मला सकाळीच कळलं होतं. सकाळी मला ह्याच्या आन्सरवरनच कळलं होतं. मी दूध पिशवी आलोय, अजून गाड्यांचे आवाज येत होते हायवेचे. कळलं काय? अरे मी मागच्या दरवाजातून गेलो, म्हटलं बाहेर कोणतरी असेल. आता आम्ही गौरवकडे चाललोय आणि कुणालचा पचका झालाय. कुणाल कसा पचका झाला सांग ना यार, सांग ना यार, कुणाल सांग ना यार, कुणाल सांग ना यार, कसा पचका झाला सांग ना यार. तुझा पचका झाला त्याचं सांग सर. पचका झाल्याचं बोल. पचका झाला त्याचा तुला आनंद आहे की कसला आनंद झालाय तुला मला सांग, तू सांग. मला तुझा पचका झाल्याचा दुःख वाटते, पण ठीक आहे. सनसेट बघ कसं वाटतंय गाव. चल आपण फुटबॉल खेळतोय ना.
तो लग्नाच्या वेळी परत इथून घेऊन जाईल एक्सचेंज हे असं घेतलं ना? ते पत्रिका आणि हे पत्रिका नाव लिहिलेलं तुझी राहिली आहे इथे. आता हा मूर्त हे चांगलं आहे ना लग्नामध्ये जॉली जॉली करायचं आठवण राहणार एकामेकांची बघ असं जॉली. अरे लहानपणी करायचं ना ऑप्स अँड बॅट जॉली स्कूलमध्ये तिथे असायलाच पाहिजे. नाही तर तुला नसेल तर मग काहीतरी एक डॉट असं करायचं ऑप्स अँड बॅट उठली की मारायचं. उठी पैसे माहितीये. अरे दीदी उठी पैसे माहित नाही. दीदी म्हणते आमच्या वेळ हे नाही म्हणजे हे असं कसं असू शकतं. तर नऱ्यांची पूजा चालू आहे असं वाटतं. मला काय आहे पुढचा विचार करतोस तू. एकदा निघालो फ्री झालो की कामाला लागलो. ऑर्डर्स जायचे आमचे. तुझं फोन ना कधीच नाही दादा की काय काय तयारी माझं ऑर्डर राहिले दादा अरे दादा पीठ नाही आलं दादा दादा ते अरे बाबा मला विचार तयारी कशी चालली आहे काय ऑर्डर्स कसे गेले 2 दिवस तू डिस्टर्ब नाही केलं. स्टिकरची डिझाईन करतोय त्या. म्हटलं नको लक्ष घालणार हा त्याच्यामध्ये. गिफ्ट रॅपिंग करायचं. स्टिकरच्या याला मी लक्ष हे स्टिकरच्या याला मी लक्ष घालणार. हे स्टिकरच्या डिझायनिंगला मी लक्ष देतो. आता नको देऊ. तुझं लग्न होईपर्यंत रिमूव्ह केलं मग तुला ऍड करते. मला तर ऍडच नाही केलंय. रिमूव्ह कधी केलं आज सकाळी रिमूव्ह केलं मी तुला. कधी केलेलं ऍड होतो माझ्या चॅट मध्ये जा आणि ग्रुप मध्ये जा. हा रिमोटिव्ह हो बघ मी रिमूव्ह केलं. शेट मला वाईट वाटलं असतं बघ बरं झालं सकाळी नाही बघितलं नाही तर मला वाटतं अरे हिने काढलं मला खरंच तुम्ही हे काढ ना ते तुझ्या गाडीवरच आहे. काय आलं ते आता काय बोलता? तोपर्यंत गिफ्ट रॅपिंग होऊन जाईल. हे पूर्ण गुच्छा आहे. आणि हे काम थांबते गाडीवर. अरे आले तुम्ही नॅचरल तुम्ही राहणार नाही गाडीवर म्हणून artificial. अजून एक बॉक्स कुठे आहे गिफ्टचा? तो काय इकडे आहे. तो पण इकडे. एवढं घेते ना तुला? हे काय तुला येतं ना? हे ट्राय काय एक ट्राय करूया. हे रॅप करायचं का? हे सगळं रॅप करायचं. बापरे काय एक कापी. हे पण तुम्ही एक जण जावा तिकडे खाली करत आतमध्ये आहे, आतमध्ये आहे. थांब ना. आतमध्ये वाचतो. सो 45 मिनिट्स. किती झाले? 6:20. 7 पर्यंत 20 केले तरी चालतील. बघा हा वाकडा अजून एक आलाय. दाखव अजून एक दाखव असं करून करून सगळे सांगायचं नाही एकच दाखव दुसरा दाखव. परत करावंच लागेल कळतच नाही काहीतरी किती असं असं करायचं चाललंय. थोडं पातळ. गौरव तुला येतं नाही 2-3 शिकव ना व्यवस्थित आम्हाला. मला नाही आहे. मी खाली बॉक्स टेप मारायला येतं फटाक आपली आवाज केलं होतं हे दोन आम्हीच केले. आम्ही हे दोन आम्हीच केले. केले. पप्पा घाबरू नका केले आम्ही पण आता काहीतरी गणतोय. ते होत नाही. साईडने फोल्ड करायचं ते मोठं साईड छोटं साईड. छोट्यावाल्या साईडने केलं आता या साईड समोरच्या साईडने. माहिती आहे
आणि तो इकडे नसतो, तो तिकडे असतो नॉर्थला. मग नॉर्थला दाखव. असं काय करतो ते नॉर्थला दाखवणार पाहिजे. मी असं दाखवलं तुला असं म्हणजे स्टेज जर असं असेल तर फोटो काढतो असा फोटो काढतात आणि मग तो चंद्रावरती एडिट करतात आणि असा गोल गोल फिरवतात. गावाच्या मेळ्यामध्ये नाही आले आपण स्टुडिओ. फोटोग्राफर कोण आहे? फोटोग्राफर मुंबईचाच आहे. आईचं ठाम असं त्याची ती 5ची टीम आहे, 5 लोकांची. त्याला आपलं सगळ्यांची ठाम राहू असं मला बायको वाटतं. वाव, वाव. During a Hindu wedding, the couple is shown the Dhruv and Arundhati star to symbolize stability and eternal सगळ्यात important काय companionship in त्याच्यातलं? their marriage. त्याच्यातलं इम्पॉर्टंट काय आहे, तो स्टेबल असतो एका ठिकाणी. म्हणून आपण त्याच्यासारखे स्टेबल राहू. लहानपणापासून हुशार आहे. Dhruv ताऱ्याकडे का पॉइंट करतात? The groom points out the Dhruv star in the night sky and prays for a strong and stable household. The couple resolves to remain steadfast like the polar बाकी star. सगळं सोडून ध्रुवताराच बघूया. आणि अरुंधती पण ध्रुवतारा इज फॉर स्टेबिलिटी इन युअर मॅरेज. मॅरेज मध्ये स्टेबिलिटीसाठी ते दाखवतात. तो स्टेबल आणि अरुंधती मी रोज बघतो आणि मी पण त्याच्यासाठी स्टेबल आहे काय एकदम. हो, इकडून दिसतो रोज. एकच स्थान असतो. आणि कोण काय करतो हात खराब होणार तुझा. आणि मी हातात हात पकडला तरी तो सुंदर होणार आहे. खराब काय असं म्हणजे कसं दे. हा हे मला पण अरे आता गोव्यातच असते ना. असं घरात नको आहे बाहेर करूया. हा त्यांचा मुलगा आणि ती मुलगी डॉक्टर. जरा काहीतरी गा ना असं थोडस. मी उद्या परवा मी कुर्ता बिर्ता घालू की नको, तोच असा आहे. एक घ्यायचं आहे ना आपल्याला तू बघ कपडे घ्यायचे तुझे. तिच्या बरोबर मी आलो, ती मला म्हणते नको घेऊस तिकडे. तू कोणाला घे ना. आज तू जाणार आहे उद्या घरी थांबायचं म्हटलंस. आणि ते येतात ना कोण होतो? ते सोबत काम करायला. संध्याकाळी थांब. मेहंदी थोडी आहे, त्यांची मेहंदी आहे. हो माहिती आहे, त्याला मीच घेऊन आलो. अशी काय अरे पण तू असं काय माझी मेहंदी थोडी असते. काढ तू. ते सगळं फालतू. हे बाबांचे सगळे हे पॉलिसीचे प्लॅन करणार ते आता मलाही सांगतात काहीतरी पॉलिसी काढ म्हणून. हो पिल्ले त्याच्या म्हणून आम्ही झाड ते गेले झाडामध्ये त्यांचे काढलं राहू दे. ती पण ते बाहेर चोच काढलेत त्यांनी. हो सकाळ आणि संध्याकाळ. नाही करत बाहेर असे चोच काढलेत त्यांनी अरे काय रे तू? ह्याला घे हा कोण? त्याला मी स्पेशल आणलंय ह्याच्या मेहंदीसाठी. आज याची मेहंदी आहे पण याने कुठेही मेहंदी घातली नाही हातावरती. बायकोचं नाव लिहितात. शास्त्राप्रमाणे नसते का? ताई बायकोचं नाही नाव लिहितात करायचं. ना हातावर. इनिशियल काढतात की नाही शास्त्राप्रमाणे कंपल्सरी असतं की नाही. मुलांनी काढायचं नसतं. अरे चन्ना मेरी बघितलं नाही. एक बायकोचं एक हे काढू शकतो शीत मध्ये. तिथे एक गोल काढ आणि मध्ये बघितलं पटकन बघितलं. आणि चांगलं बोलते ते एकदम नाही. चांगलं बोलतोस ते ऐकलं मी पण मी गडबड केली. गडबड पटकन
ए ताई बाय. हे काय होतं? तू सांगितलंस ना तुला ब्लॉग मध्ये घेऊ नको म्हणून मुद्दाम घेतलं मी. ए शी. बाय ताई. परवा घे यार. परवा पण घेणार. बाय गौरव. उद्या घे. बाय चालेल. बाय बाय चालेल. बाय. तो बघ. ए ए ओय बाय. बोलवते मी तुला बाय म्हणते. बाय बाय.